नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात आज दोन अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडल्या आहेत. कौटुंबिक वाद आणि नात्यांमधील कडवटपणा कोणत्या थराला जाऊ शकतो याचं विदारक चित्र आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाहायला मिळालं. एका घटनेत दारूच्या नशेत पतीनं स्वतःच्याच पत्नीवर धारदार शस्त्रानं थेट डोक्यात वार केले, तर दुसऱ्या घटनेत पती पत्नीचा वाद मिटवायला गेलेल्या नातेवाईकांनाच बेदम मारहाण करण्यात आली आहे. या दोन घटनांमुळे सध्या मूर्तिजापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पहिली घटना घडली आहे मूर्तिजापूर शहरात. इथे एका घरात किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. पती दारूच्या नशेत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीनं घरातलं धारदार शस्त्रानं थेट आपल्या पत्नीच्या डोक्यात वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. सुदैवानं शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. क्या नाम है? राधा क्या हो गया? राधा पवार है। झगड़ा दारू पी के आया था वो। कौन है? मेरा पति ने क्या नाम है? आयुष क्या मेरा किया पति उसने? का वो माँ मेरे को मारा, खाना नहीं पका के दिया करके। चावल नहीं, क्या नहीं, घर पे कैसा पका के देना। चावल नहीं, टमाटर, राशन पानी किसने, उससे झगड़ा लगा था। कैसे मरे? वो इसे राड रहता, राड से मारा। या घटनेपाठोपाठ मूर्तिजापूर तालुक्यातही दुसरी अशीच एक घटना घडली आहे, जिथं पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या नातेवाईकांनाच रक्तबंबाळ करण्यात आलं. बोधे गावचे हे नातेवाईक आहेत. एका दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता. हा संसार पुन्हा सुरळीत व्हावा या चांगल्या उद्देशानं मुलीकडचे नातेवाईक मुलाच्या घरी समेट घडवून आणण्यासाठी गेले होते. दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असतानाच अचानक मुलाकडच्या लोकांचा पारा चढला आणि काही समजायच्या आतच त्यांनी लाठ्या काठ्या घातल्या आणि मुलीकडच्या नातेवाईकांना बेदम चोप दिला. या हल्ल्यात मुलीची आई व तिचे मोठे वडील गंभीर जखमी झाले आहेत. माझ्या मुलीला त्याच्या नवऱ्याने फोन केला, सासऱ्याने बी फोन केला, सासून फोन केला का बाई तू चालली आहे, तू समजोता करून घे, तू माफी मागून घे जाऊला. असे करून त्यांना आम्हाला इथं मूर्तिजापूर मध्ये बोलवलं आणि मूर्तिजापूर मध्ये बोलवून त्यांनी तिकडून बरोबर त्यांनी प्लॅन करून आले. त्यांची घरची पिकअप आहे, त्या पिकअप मध्ये त्यांनी राडा टाकून आणल्या. राडा टाकून आणि 50 बाई आणि 50 माणसं सोबत घेऊन आले. 10 मोटर सायकला त्यांच्या सोबत. आणि तरी आम्ही मुलीला एका साईडला लपून ठेवलं. पूर्ण त्यांनी छानून आले. माझ्या मोठ्या भासऱ्यावर त्यांनी राड टाकला, मुलीच्या डोक्यावर राड टाकला, माझ्या हातावर पण राड टाकला त्यांनी आणि पूर्ण माझ्या मुलाला गिलाला सगळ्यांनी मारहाण केली त्यांनी. म्हणजे लई तुम्हाला जीव घेतो म्हणून असं सांगितलं, मर्डर करतो म्हणून सांगितलं त्यांना. आम्ही बोदेगावहून आलो. तिच्या भासऱ्यानं असं सांगितलं का तुझ्या बायकोचा आम्ही मर्डर करून टाकतो असं सांगितलं. मारणाऱ्याचं नाव पंजाब शेषराव जाधव, दुसऱ्याचं नाव लक्ष्मण शेषराव जाधव, रेखा पंजाब जाधव, राहणार एरंडा, तालुका त्यांची वाशी टाकळी आहे आणि जिल्हा अकोला आहे. आमचे भोराजी ज्ञानदेव जाधव तिथून बोलावलं, त्याने छातीनं बोलावलं. त्या जवळ आहे ना आमच्या, त्याचे नाव सुनील शेषराव जाधव. का बाय आपली माझे 2-4 माणसं येऊन राहिले, तुम्ही 2-4 माणसं घेऊन या आपले मिटून, तुम्ही माझी बायको माझ्या संग पाठवा. भानगडची काय टोल त्याने म्हटलं, छातीने बोलावलं. आता याईने काय केलं साहेब, 10, 15, 20 माणसं घेऊन गाडी भरून एरंडा परांडा एरंडाचा आणि त्यानं आणून पहिले फिटिंग लावून ठेवली. आम्हाला काय ती माणसं दिसली नाही आणि दिसले नाही. आम्ही म्हटलं चला निपटून टाकू, पोरगी घेऊन जाऊ तुमची वाली बायको. आम्हाला काय घेणं आहे त्या पोरीचं. आम्ही निपटायला आलो. त्याने काय केलं, या पोरीला जाऊन केस धरून आपण तिथं 4-5 बायानं ते बेगरी ना का बेगरी, तुम्हाला माहिती असेल, यायची माहिती आहे, बेगरीला मारलं. आम्ही सोडं केलं आणि हे इकडून गेले, बाया सुटल्या. तिकडून 4-5 माणसं निष्ठा काड्या घेऊन, बुट्ट्या घेऊन, तलवारा घेऊन तिथं मार केले. तर तो हर माणसाला आमच्या मारलं साहेब, हर माणसाला मारलं. काय सांगू, हर माणसाला मारून आणि मला इथं मुक्ती मारली. मी घेण्यात नाही, देण्यात नाही, काही नाही साहेब.